think we will die, ministers will not die, the builders will not die. So we have to save our future, our children, and we have to start acting now. We have to protest. If we do not protest today, everything will be gone. It will never come back again. मला असं वाटतं की नद्यांसारखे जे रिसोर्सेस आहेत हे कॉमन पूल रिसोर्सेस आहेत आणि यांचा आपल्या शहराच्या एकूण जगण्याशी आणि पर्यावरणाशी खूप जवळचा संबंध आहे. नदीचा फ्लो नॅचरल राहायला पाहिजे आणि त्या ऑलरेडी लोकांच्या संघटनांनी कामं केली आहेत. त्या नद्यांची सगळी जी रिव्हर फ्रंट आहे ही ऑलरेडी छान झाडं लावलेली आहेत, बंद पडलेले झरे पुनर्जीवित केले आहेत. तर त्याचं असं काहीतरी ब्युटिफिकेशन नावाखाली विकृतीकरण होऊ नये आणि ती नदी जी जिवंत नदी आहे ती मारून टाकली जाऊ नये हे असं मला वाटतं. आणि म्हणून मी या सगळ्यांबरोबर सॉलिडॅरिटीसाठी आलेलो आहे. हे जे जागे असतात पाण्याच्या शेजारी हे स्पंजेस सारखे असतात. हे सगळं पाणी आतमध्ये सुपून घेतं. पण जर हे नसले आणि सिमेंट असले तर किती नुकसान होऊ शकतो. मूळची पुण्याचीच आहे. दर दिवसाला मुठा नदी क्रॉस करून या साईडनी त्या साईडला जाणं असं आहे. तर लहानपणापासून आतापर्यंत मुठा नदीची ओव्हरऑल जे काय डिग्रेडेशन आहे ते मी पाहत आलेले आहे. म्हणजे लहानपणी जे इव्हन आता सुद्धा फक्त पावसाळ्यामध्ये नदी पाहायला येणं असं असतं, अदरवाईज ती नदीला नदी भरत म्हणू शकत नाही. आणि आता हे अर्बनायझेशनच्या नावाखाली बिल्डर्स लोकांचं जे काय सगळं चाललेलं आहे तर ह्याच्यामध्ये खरंच निसर्गाचा ऱ्हास आहे आणि इव्हेंच्युअली हा आपला पण ऱ्हास आहे. तर ह्याच्यासाठी कनेक्ट होण्यासाठी म्हणून एवढे सगळे लोक जमलेली आहेत.